इंग्रजी बोलण्यासाठी एवढा आटापिटा मी का करावा, हा जर बेसिक प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. बरीच कारणं मी सांगतेय. सगळ्यात शेवटचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश ही जागतिक भाषा आहे. इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मग जगाशी संपर्क साधताना, संपर्क म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही संपर्कात राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा असं नाही, पण जगाबरोबर झालायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आधी इंग्लिश यायला हवं. ही बेसिक गोष्ट आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला इंडियात राहून सुद्धा, भारतात राहून सुद्धा खूप गोष्टी इंग्लिश मधून असतात. त्या समजण्यासाठी म्हणून इंग्लिश प्रत्येकाला यायला हवं. बिलं बरेचदा इंग्लिश मधून असतात, किंवा आपण जर ऑनलाईन शॉपिंग केलं तर ते इंग्लिश वेबसाईट्स असतात बरेचदा, किंवा अजून ऑनलाईन इतर काही गोष्टी, ट्रान्झॅक्शन्स, काही व्यवहार केले तरी सुद्धा बरेचदा इंग्लिश मधून असतात. मग हे सगळं समजण्यासाठी इंग्लिश आल्याशिवाय आपलं आपल्याला समजणार कसं? मग दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. मुलाला, मुलीला, कोणाला तरी, अजून नवऱ्याला, बायकोला, कोणाला ना कोणाला तरी विचारावं लागतं की काय करू मी इथे, काय आहे नक्की, काय अर्थ आहे. हे सगळं टाळण्यासाठी इंग्लिश जर तुम्ही स्वतःहून शिकलात तर प्रश्न येतच नाही. तुमचं तुम्ही समर्थ आपलं आपलं सगळं करायला. हा झाला अगदी दैनंदिन जीवनातला पहिलाच महत्वाचा फॅक्टर. दुसरा फॅक्टर, जर करिअरची संधी तुम्हाला चांगली हवी असेल, एस्पेशली मुलांना पुढे जाऊन जर छान करिअर घडवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल जीवनात, तर करिअर मुळात इंग्लिश इंटरव्ह्यू पासून सुरुवात होतं. इंटरव्ह्यू हा पहिला बेसिक फॅक्टर असतो, करिअरचा पहिला स्टेप असते ती. तिथूनच मुळात इंग्लिश गरज पडते, कारण इंटरव्ह्यूज हे जनरली इंग्लिश मधूनच घेतले जातात. आणि फ्लुएंटली किती तुम्ही छान बोलताय त्याने तुमचा प्रभाव अधिक चांगला पडतो दुसऱ्या व्यक्तीवर. म्हणून इंग्लिश जसं लिहिता यायला हवं, वाचता यायला हवं, त्याचप्रमाणे फ्लुएंट बोलताही यायला हवं आणि समजायलाही हवं दुसऱ्या माणसाने बोललेलं. सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यात. यासाठी इंग्लिश तर हवंच. म्हणजे करिअर अतिशय महत्वाचा पॉइंट. एज्युकेशन, करिअरच्या आधीचा जो टप्पा आहे तो मी चुकून नंतर बोलले. एज्युकेशन, जर कोणाला हायर एज्युकेशन घ्यायची इच्छा असेल, उच्च शिक्षण, साधारणपणे बघा तुम्ही, उच्च शिक्षणाचे सगळे कोर्सेस अजूनही इंग्लिशमध्येच असतात. मग इंग्लिशच जर कच्चं असेल तर ते उच्च शिक्षणातलं जे इंग्लिश अख्खं टेक्स्टबुक आहे ते समजायलाच मुळात दुप्पट वेळ लागेल इतरांपेक्षा. हेच जर तुमचं इंग्लिशच चांगलं असेल, भाषा म्हणून जर पहिल्यापासून चांगली झालेली असेल तर सोपं पडणार आहे. भाषेमुळे अडणार नाही एवढं नक्की. मग आणि मग तुमच्या मेहनतीवर तुम्ही यश सहज संपादन करू शकता. म्हणून उच्च शिक्षण घ्यायचंय, हायर एज्युकेशन घ्यायचंय, इंग्लिश अत्यंत आवश्यक आहे. अजून एक महत्वाचा फॅक्टर काय, आता घरगुती स्वरूपात बोलते मी. हे झालं जरा करिअर, एज्युकेशन, ऑफिशियल भाषा. घरगुती फॅक्टर सुद्धा आता खूप आहेत. आता 50च्या पुढची माणसं, त्या माणसांची मुलं बरेचदा फॉरेनला सेटल झालेली असतात. मग फॉरेन कंट्रीमध्ये सेटल झाल्यावर कधी ना कधीतरी तुमच्यावर एकट्याने फॉरेनला जाण्याची वेळ येते. त्यावेळेला सुद्धा एअरपोर्टवर जर तुम्हाला जाताना इंग्लिश मधून बोलता येतच नसेल तर मग मात्र अडूच शकतं. कारण बरेचदा इंटरनॅशनल जेव्हा तुम्ही एअरपोर्ट्सवर जाता, फॉरेनर्स पण असतात, बोललं पण इंग्लिश मधून जातं. निदान बोललेलं समजायला हवं आणि काही ना काहीतरी तोडकं मुडकं का होईना, पण आपल्याला जे सांगायचंय ते सांगता यायला हवं इंग्लिश मधून. म्हणून इंग्लिश येणं परत तिथेही महत्वाचं आहे. आता अजून पुढची गोष्ट, ही फॉरेनची जी मुलं असतात त्यांना मुलं होतात. तुमची नातवंड, मोठ्या माणसांचं बोलते मी आता, 50च्या वरच्या माणसांचं. तुमची नातवंड फॉरेन मध्येच जन्माला येतात, बॉर्न अँड ब्रॉटअप इन अ फॉरेन कंट्री, US असो, इंग्लंड असो, कुठे असेल तिथे, तिथेच जन्माला येतात, तिथेच वाढतात आणि मोस्टली 90% ऑफ द टाइम इंग्लिश मधूनच बोलतात. मग नातवंडांशी जो आजी आजोबांचा जो प्रेमळ संवाद असतो तो ती मुलं बोलतायत इंग्लिश मधून, तुम्ही बोलताय मराठीतून, कुठे ना कुठेतरी मध्ये अडथळाच निर्माण होतो. हा अडथळा दूर करण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट, नातेसंबंध दृढ करण्यासाठी आजी आजोबा आणि नातवंडांचं, फॉरेनला जी आहेत नातवंड त्यांचं एस्पेशली दृढ करण्यासाठी म्हणून इंग्लिश आता आजी आजोबांना सुद्धा शिकण्याची गरज आहे. 50-60च्या वरच्या माणसांना सुद्धा गरज आहे. जसं मी म्हटलं, लहान मुलांना यायला हवं, करिअर, एज्युकेशन सगळ्या दृष्टीने. पुढच्या वयस्करांना सुद्धा यायलाच हवं. म्हणजे कारण मुलं जर फॉरेनला आहेत, नातवंड जर इंग्लिश मधून बोलतायत. आता फॉरेनचा एक वेळ सोडा, आपण इंडियात आहोत सगळेजण. इंडियात सुद्धा हल्ली इंग्लिश मिडियम स्कूल्समध्येच मुलं जातात. मग मुलांना मराठी बोलण्यापेक्षा इंग्लिश बोलणं आणखीन आवडतं चांगलं. आजी आजोबा जर इंग्लिश मधून बोलले तर त्यांना खूपच मजा येईल. गोष्टी जर आजीने इंग्लिश मधून सांगितल्या तर मुलं अगदी आनंदाने ऐकतील. बा, माझी आजी इंग्लिश छान बोलते हा माझ्याशी, असं कौतुकाने सांगतील बरं. आणि मग त्या आपल्या नातवंडांसाठी भारतात राहूनही जे इंग्लिश मिडियम मध्ये शिकतायत थ्रू आउट,
त्यांच्याशी सुद्धा नातवंडांशी संवाद साधायला इंग्लिश यायला हवं ना, पण स्वतःला त्याआधी. इव्हन आई बाबांना सुद्धा. आता हे आजी आजोबांचा पुढची गोष्ट झाली. आपल्या मुलांना आपण इंग्लिश मिडियम मध्ये हल्ली घालतो, मोस्टली इंग्लिश मिडियम मध्ये घालतो. इंग्लिश मिडियम मध्ये घातल्यावर 1ली ते 4थी 5वी पर्यंत तरी आई मुलांचा अभ्यास घेते, बाबा मुलांचा अभ्यास घेतात. आई बाबांना इंग्लिश चांगलं आलं तर त्या मुलांचा इंग्लिश ते अभ्यास घेऊ शकतात इंग्लिशमधून. म्हणून आई बाबांना सुद्धा इंग्लिश शिकण्याची गरज आहे या लहान मुलांच्या. म्हणजे सगळ्यांना सरसकट आता मी इतकी उदाहरणं सांगते ना, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अगदी लहानपणापासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत जनरली सगळ्याच कॅटेगरी मधल्या लोकांना इंग्लिश आता यायलाच हवंय. इतकी महत्वाची भाषा आता ती ठरतीये. आता इथे आपण वाद नाही घालायचा की मराठी की इंग्लिश असा वाद न घालता इंग्लिश आता गरज आहे म्हणून शिकायची. आणि शिकण्यात काही कमीपणा नाही, उलट आनंद आहे. एक नवी भाषा जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो मोठ्या वयात सुद्धा, त्यातही एक आनंद असतो, समाधान असतं की मला यायला लागलं. किती आनंद वाटेल मनाला आपल्या की मी या वयात सुद्धा शिकू शकले, छानपैकी बोलायला लागले इंग्लिश मधून. आणि हे शक्य मात्र आहे. प्रयत्न केले की डेफिनेटली शक्य आहे मोठ्या माणसांना सुद्धा. लहान मुलांना तर सहजच शक्य आहे. लहान मुलं तर त्यांचं वयच असतं शिकण्याचं, त्यात काही विशेष नाहीच आहे. पण मोठ्यांना सुद्धा शिकता येतं आणि ती एक आत्मविश्वास वाढतो. कितीतरी व्यक्तिमत्वात फरक पडतो जेव्हा आपण नवी भाषा नव्याने शिकतो आणि परत ती आत्मसात करून छानपैकी बोलायला लागतो. इतका आत्मविश्वास वाटतो आणि अभिमान वाटतो स्वतःलाच. व्यक्तिमत्वात चांगलाच फरक पडतो याचा. आणि त्या व्यक्तिमत्वाची मग अशा आत्मविश्वासी व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्या माणसांवर किती चांगल्या पद्धतीने पडते हे काही मला तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहिती आहे. आणि इव्हन टीचर्स, आता इंग्लिश मिडियम स्कूलचं मी जे बोलले, हल्ली भरपूर इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत. आणि मग टीचर म्हणून जॉब जर करायचा असेल तर मराठी मिडियम स्कूलमध्ये मिळालं तर प्रश्न येणार नाही फारसा. इंग्लिश भाषा शिकवतायत त्यांनाच फक्त इंग्लिश यायला हवं अशी अपेक्षा असते. पण हल्ली इंग्लिश मिडियमची स्कूलची संख्या सुद्धा इतकी आहे की टीचर म्हणून जॉब जर करायचा झाला तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पण मिळू शकतो ना तो. मराठी मिडियम मध्येच असेल तर अर्ध कमी कराल तुम्ही तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज. म्हणून इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब करायचा तर टीचर्सना कुठचाही सब्जेक्ट असो इंग्लिश मधूनच शिकवावं लागेल, एक्सेप्ट फॉर मराठी आणि हिंदी. ते त्यांचे सब्जेक्ट ते मराठीत, हिंदीतून हिंदीत, संस्कृत मधून असं शिकवू शकतील. पण अदरवाईज सगळेच्या सगळे सब्जेक्ट हे इंग्लिश मधून असणार. आणि इंग्लिश मधून सब्जेक्ट शिकवणं ही अपेक्षा असणारच जेव्हा स्कूल इंग्लिश मिडियम असेल. मग त्या टीचर्सना सुद्धा इंग्लिश यायला हवं. जरी तुम्ही मराठी मिडियमचं लहानपणी विद्यार्थी असाल तरीही आता मात्र इंग्लिश छानपैकी बोलता यायला हवं. कारण टीचर आपले जितकं छान बोलतात, बोलण्यावर सगळं महत्वाचं असतं. बोलणं, संवाद साधणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या म्हणजे ह्युमन हिस्ट्रीमध्ये म्हणूया आपण. त्यामुळे त्यासाठी इंग्लिश भाषा यायला हवी. जर मुलांवर आपण छान शिकवतोय याचा इफेक्ट पडायला हवा असेल तर इंग्लिश भाषा शिक्षकांना सुद्धा यायला हवी. तुम्हाला आली की मुलांपर्यंत ते सहजपणे पोहोचेल. मग मुलांना फार काही वेगळे विशेष प्रयत्न करावे लागणार नाही, कारण ते आपोआप टीचर्स छान बोलतायत, मुलं बोलायलाच लागतात. इंग्लिश मिडियम मधले तर डेफिनेटली. असं जवळजवळ सगळ्याच बाबतीत कुठचंही करिअर घ्या, कुठचंही तुम्ही वय घ्या, सगळ्यांनाच इंग्लिश शिकण्याची इतकी अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यामुळे एकूण जर बोलायचं झालं, इव्हन इंटरनेटचं सांगायचं राहिलं, आता इंटरनेट सुद्धा मोस्टली आपण जेव्हा वाचतो बघतो इंग्लिश मधून बरेचदा असतं मराठीतून असण्यापेक्षा. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला इंग्लिश समजायला हवं. इतक्या सगळ्या विविध गोष्टी, म्हणजे आता मी एकदा एक समरी सांगते तुम्हाला, किती गोष्टी. वय कुठचंही असो तुमचं, एज्युकेशनसाठी, करिअरसाठी, जनरल नॉलेजसाठी, जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी, मुलांशी नातवंडांशी छान दृढ संबंध निर्माण करण्यासाठी आणि अनेक गोष्टी ज्या मी आतापर्यंत बोलले, या सगळ्या गोष्टींसाठी इंग्रजी आता येणं अत्यंत आवश्यक झालेली गोष्ट आहे. आणि मग अशी महत्वाची गोष्ट, जीवनात आपण कुठच्याही टप्प्यात असू, सुरुवात करायला कधीही हरकत नाही. सुरुवात करणं हे कधीही चांगलं आणि पुढे कंटिन्युअसली चालू ठेवणं हे तितकं त्याहून जास्त महत्वाचं. तर असं तुम्ही करायला लागा. माझे व्हिडिओज आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, तुम्ही बघा आणि करत राहा. प्रयत्न सुरू करा आणि निश्चितपणे एक ना एक दिवस, महिन्याने, 2 महिन्याने, 1 वर्षाने डेफिनेटली तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली बोलाल अशी मी आशा करते. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे. आवडलं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. थँक्स वन्स अगेन फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अँड बाय बाय फॉर टुडे.